नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान 2 या विषयाला सुरुवात करूया। या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी बघा, इयत्ता 8वी मध्ये तुम्ही सजीवांचे वर्गीकरण संबंधी पहिल्या धड्यामध्ये माहिती घेतलेली आहे। 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती आपल्याला माहिती होत्या। एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली आणि मग त्यातूनच सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट करण्यात आले। सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात। वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधारे अनेक प्रकारे जैविक वर्गीकरण जे आहे ते केलेले आहे। 2 गटांमध्ये, 3 गटांमध्ये, 4 गटांमध्ये। परंतु सध्या आपण जे अभ्यासतोय ते म्हणजे रॉबर्ट विटाकर यांनी 1969 मध्ये सजीवांची एकूण 5 गटांमध्ये विभागणी केली आणि त्या 5 गटांची विभागणीचा अभ्यास जो आहे तो आपण सध्या परिस्थितीमध्ये करतो आहे। बघा, इयत्ता 8वी मध्ये तुम्ही अभ्यासलेली वर्गीकरण पद्धती या ठिकाणी समोर तुम्हाला दिसते। सजीव त्यांचं केलेलं वर्गीकरण ते आपण आणखी नंतर अभ्यासूया, पण बघूया 5 सृष्टी कोणत्या आहेत। सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कौके, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी। या 5 पैकी पहिली सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा दुसरी आणि तिसरी आहे सृष्टी कौके। या 3 सृष्टी ज्या आहेत त्या 3 सृष्टी तुम्ही इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेल्या आहेत। मग राहिल्या कोणत्या आता? सृष्टी 4 म्हणजे वनस्पती आणि सृष्टी 5 म्हणजे प्राणी। त्यापैकी सृष्टी वनस्पती म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण हा आता आपल्याला इयत्ता 9वी मध्ये धडा अभ्यासायचा आहे आणि सृष्टी प्राणी जो आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे इयत्ता 10वी मध्ये त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे। चला तर मग आपण अभ्यासूया यावर्षी प्रकरण 6वे वनस्पतींचे वर्गीकरण। बघा, त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला दिसते सृष्टी वनस्पती आपण अभ्यासतोय। त्यामध्ये उपसृष्टी अबीजपत्री आणि दुसरी उपसृष्टी आहे बीजपत्री। या 2 उपसृष्टींचा अभ्यास या धड्यामध्ये आपल्याला करायचा आहे। गेल्या वर्षी सुद्धा आपण हा तक्ता अभ्यासलेला आहे। सजीवांचे वर्गीकरण 2 गटात केलेले, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। आधी केंद्रकीमध्ये येते पहिली सृष्टी मोनेरा म्हणजे सर्व एकपेशीय सजीव। दृश्य केंद्रकीमध्ये येतात एकपेशीय आणि बहुपेशीय। एकपेशीयमध्ये सुद्धा मोडते त्या ठिकाणी सृष्टी प्रोटिस्टा आणि बहुपेशीयमध्ये 2 प्रकार या ठिकाणी केलेले आहेत, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे। म्हणजे ज्या पेशी आहेत सजीवांमधल्या तर त्यांच्यामध्ये असणारे पेशीभित्तिकेचं आवरण असतं आणि पेशीभित्तिकेचं आवरण नसतं, असं 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे। त्या पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये परपोषी ज्या आहेत त्या म्हणजे कवकवर्गीय। ते गेल्या वर्षी आपण त्याचा अभ्यास 8वी मध्ये केलेला आहे 3 सृष्टींचा। तर त्यापैकी जे आहे स्वयंपोषी म्हणजे वनस्पती वर्गीय म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण सृष्टी वनस्पती ही यावर्षी आपल्याला अभ्यासायची आहे। बघा, सृष्टी वनस्पती आता पेशीभित्तिका युक्त अशा दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते। म्हणजे ज्या दृश्य केंद्रकी आहेत पेशीभित्तिकायुक्त आहेत असा स्वयंपोषी सजीवांचा जो गट आहे त्यांना आपण वनस्पती म्हणत असतो। या वनस्पतींमध्ये हरितलवके असतात आणि या हरितलवकांच्या साहाय्याने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। म्हणजे हरितलवके कार्बन डायऑक्साईड आणि त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश यांचा वापर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणत असतो। यापूर्वी तुम्ही ते अभ्यासलेलं आहे। तर वनस्पतींच्या वर्गीकरणाचा जो आधार आहे तो वनस्पतींच्या वर्गीकरणाचा आधार वेगवेगळ्या प्रकारे घेतला गेला। उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी विचारात आणले गेले। म्हणजे वनस्पतींना अवयव आहेत किंवा नाहीत। आता वनस्पतींचे अवयव म्हणजे काय? जसे आपले अवयव असतात बघा, हात, पाय, कान, नाक, डोळे, तसे वनस्पतींना असतात का? तर नाही। वनस्पतींचे अवयव म्हणजे काय की त्यांचं फूल, फळ, खोड, मूळ ही काय वनस्पतींचे अवयव आहेत। मग काही वनस्पतींना तसे अवयव असतात तर काहींना नसतात, हा एक आधार घेतला गेला। तसंच वनस्पतींमध्ये पाणी आणि त्यांचं असणारं अन्न
त्याचं वहन करण्यासाठी स्वतंत्र अशी ऊतीसंस्था असणे किंवा नसणे. काहींमध्ये स्वतंत्र ऊतीसंस्था असते तर काहींमध्ये ती नसते. हा एक आधार घेतला गेला. वनस्पतींमधील बिया धारण करण्याची क्षमता वनस्पतींना आहे किंवा नाही. असल्यास त्यांचं जे बी आहे ते बी फळांच्या आतमध्ये आहे, म्हणजे फळांच्या आवरणात आहे की फळाच्या बाहेर आहे, असा हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेतला गेला. आणि ते बी जे आहे त्या बीजामधील बीजपत्रांची संख्या, त्याचं सुद्धा वर्गीकरण त्या ठिकाणी 2 गटामध्ये केलं गेलं. वनस्पतींच्या वर्गीकरणाचा उच्च स्तरात फुले, फळे, बिया येणे न येणे यावरून बीजपत्री आणि अबीजपत्री असं 2 उपसृष्टींमध्ये प्रामुख्याने वर्गीकरण करण्यात आले. बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्त बीजे आणि अनावृत्त बीजे. आता आवृत्त बीजे म्हणजे काय की फळ बीज आहे ते बी त्या फळाच्या आतमध्ये असतं आणि वरून त्याला फळाचं आवरण असतं आणि बीज आतमध्ये असण्याला आवृत्त बीजे असे म्हणतात. आणि अनावृत्त बीजे म्हणजे फळ जे आहे ते बी जे आहे ते बी त्या फळाच्या बाहेर असतं, फळांच्या आवरणामध्ये नसतं, त्याला अनावृत्त बीजे असे म्हणतात. आणि या बीजांचे असणारे बीजपत्र त्यांच्या संख्येवरून एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री अशी त्या ठिकाणी लक्षणे विचारात घेतली गेली. इथे सुद्धा आपल्याला शास्त्रज्ञाचा परिचय दिलेला आहे. वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण केलेले आहे त्यांच्या गुणधर्मांच्या आधारे. त्या 2 उपसृष्टी म्हणजे अबीजपत्री आणि बीजपत्री. वनस्पतींचे वर्गीकरण यामध्ये एचर या शास्त्रज्ञांनी 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केलेले अबीजपत्री आणि बीजपत्री. त्यापैकी पहिली उपसृष्टी आपण अभ्यासूया, अबीजपत्री. बघा, त्यासाठी इकडे आपल्याला एक कृती दिलेली आहे. हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके शोधा. आता पावसाळ्यामध्ये असे भरपूर डबके आपल्याला मिळतात. या पाण्यामधील हिरवे तंतू गोळा करा. पेट्री डिशमध्ये ठेवून ती पाण्याने स्वच्छ धुवा. त्यातील एखादा तंतू काचपट्टीवर सरळ असा पसरवा. काचपट्टीवर आच्छादक काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने अभ्यासा. त्यामध्ये आपल्याला नागमोडी रेषांसारखी हरित लवके दिसतात. या वनस्पतीला आपण स्पायरोगायरा असं म्हणतो. यापूर्वीसुद्धा स्पायरोगायराचा अभ्यास आपण केलेला आहे. अशी ही जी अबीजपत्री वनस्पती आहे उपसृष्टी, ती एकूण 3 विभागांमध्ये विभागलेली आहे. विभाग 1 थॅलोफायटा, विभाग 2 ब्रायोफायटा आणि विभाग 3 टेरिडोफायटा. त्यापैकी पहिला विभाग जो आहे तो म्हणजे थॅलोफायटा. थॅलोफायटा या विभागातील ज्या वनस्पती आहेत त्या प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात. त्यांना मूळ, खोड, पाने, फुले अशी विशिष्ट अवयव नसणाऱ्या, परंतु त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे त्या स्वयंपोषी असतात. आणि अशा या स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या गटालाच शैवाले असे म्हणतात. ही जी शैवाले आहेत ती त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विविधता आढळते. उदाहरणार्थ एकपेशीय, बहुपेशीय शैवाले, अतिसूक्ष्म तर काही ठळक आणि मोठ्या आकाराची शैवाले सुद्धा आढळतात. इथे बघा आपल्याला स्पायरोगायराची सुद्धा आकृती दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्याची उदाहरणं म्हणजे पहिली इथे दिसते वनस्पती ती म्हणजे उल्वा, दुसरी आहे कारा, तसेच युलेथ्रिक्स अशी ही काही उदाहरणे थॅलोफायटा विभागामधल्या वनस्पतींची आहेत. यातील काही ज्या वनस्पती आहेत त्या गोड्या तर काही खारट पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. या वनस्पतींचे शरीर अतिशय मऊ आणि तंतुरूपी असते. तसेच ह्याच गटामधल्या हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व आणि बुरशींचा स्वतंत्रपणे समावेश होतो. असा हा किण्व आणि बुरशींचा स्वतंत्रपणे समावेश झालेला जो गट आहे, हरितद्रव्य नसल्यामुळे त्या परपोषी असतात आणि अशा गटाला कवके असे म्हणतात. बघा, दुसरा विभाग आहे विभाग 2 ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये सुद्धा आपल्याला इथे एक छोटीशी कृती दिलेली आहे. ती पुस्तक असेलच तुमच्याकडे, त्यामध्ये वाचून काढायची आहे. ब्रायोफायटा हा जो दुसरा गट आहे, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. आता प्राण्यांमध्ये आपण उभयचर ऐकले. काय असतं बरं उभयचर? उभयचर म्हणजे अशा प्रकारचे प्राणी की जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यात सुद्धा राहू शकतात. त्यांना आपण काय म्हणतो? उभयचर. तर तसं वनस्पतींमध्ये वनस्पती सृष्टीचे उभयचर या ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या वनस्पतींना म्हटलं गेलेलं आहे. का म्हटलं गेलं असेल? कारण त्या ओलसर मातीमध्ये सुद्धा वाढतात
परंतु प्रजनन करण्यासाठी त्यांना पाण्याची गरज असते, म्हणून त्यांना काय म्हणतात, उभयचर. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन जे आहे ते त्यांच्या बीजाणूंच्या निर्मितीने त्या ठिकाणी होत असते. म्हणजे बीजाणूची निर्मिती होते आणि त्याद्वारे त्यांचं प्रजनन जे आहे ते घडून येत असतं. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना जी आहे ती चपटी रिबीनसारखी लांब असते. आता मुलींना तर माहिती आहे, आपण केसांना रिबीन लावतो, ती रिबीन जशी चप्पट असते आणि लांबट असते तशी या वनस्पतींची रचना असते. या ज्या वनस्पती आहे या वनस्पतींना खरी, मुळे, खोड, पाने नसतात. आता खरी म्हटलंय, खरी म्हणजे मग खोटी असतात का, तर नाही. तर मुळे, खोड, पाने यासारखी दिसणारी त्यांना वेगळे अवयव असतात, तसा भास होणारी वेगळे अवयव असतात. उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये मुळांऐवजी मुळांसारखा दिसणारा भाग असतो, त्या भागाला म्हणतात मुलाब असे म्हटले जात असते. इथे काही आकृत्या बघा आपल्याला दिसत आहेत. फ्युनेरिया ही पहिली आकृती आहे. त्या आकृतीमध्ये बघा मुलाब हा शब्द तिथे आकृतीत नाव दिलेलं आहे. हा जो मुलाब आहे बारीक बारीक असा मुळांसारखा आपल्याला भाग दिसतोय, म्हणजे मुळं नाही आहेत ती, परंतु मुळांसारखा दिसणारा तो भाग आहे. म्हणून त्यांच्यामध्ये अशी ही खोटी म्हणजे खरी नसलेली असे अवयव असतात. तर दुसरं जे उदाहरण आहे ते मर्केन्शिया, त्याच्यामध्ये सुद्धा मुलाब हा भाग आपल्याला दिसतोय. तिसरी आकृती या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने या विभाग 2 ब्रायोफायटा या गटातील वनस्पती. अबीजपत्री उपसृष्टीतला तिसरा गट आहे तो म्हणजे विभाग 3 टेरिडोफायटा. या गटामधील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. बघा आधी जे 2 आपण विभाग अभ्यासले, पहिला म्हणजे कोणता, थॅलोफायटा आणि दुसरा ब्रायोफायटा. थॅलोफायटामध्ये मूळ, खोड, पाने अशी अवयव नव्हती आणि ब्रायोफायटा या गटामध्ये खरी अशी अवयव नसून परंतु त्यासारखी भासणारी अशी त्यांना अवयव होते. मात्र या तिसऱ्या गटात म्हणजे टेरिडोफायटा गटामध्ये मूळ, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्नवहनासाठी सुद्धा स्वतंत्र ऊती संस्था किंवा ऊती असतात. या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींना मात्र फुले, फळे येत नाहीत, कारण उपसृष्टीचेच नाव आहे अबीजपत्री, म्हणून त्यांना फुले आणि फळे त्या ठिकाणी नसतात. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे त्या ठिकाणी प्रजनन होत असते. पानांच्या मागच्या बाजूला बीजाणू त्या ठिकाणी असतात आणि त्या बीजाणूंद्वारे त्यांचं प्रजनन घडून येत असतं. उदाहरणार्थ नेफ्रोलेटिस म्हणजे नेचे नावाची वनस्पती टेरिडोफायटामध्ये मोडते. मार्सिनलिया, टेरिस, एडिएंटम, इक्विसेटम, सिलेजिनेला आणि लायकोपोडियम इत्यादी. या वनस्पतींचे अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे घडून येतं. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की टेरिडोफायटा या विभागातील वनस्पती दोन्ही प्रकारे प्रजनन जे आहे ते घडून आणतात, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन. बघा यामध्ये आपल्याला वनस्पती दिसत आहेत. इथे पर्णिकेतील बीजाणूधानी पुंज त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. तसेच नेचे त्या ठिकाणी या वनस्पतीला मुळे आहेत, पर्णिका आहेत, सिलेजिनेला ही वनस्पती आणि लायकोपोडियम ही वनस्पती आहे. बघा पुढे आपल्याला दिलंय जरा डोके चालवा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या 3 गटातील वनस्पतींच्या शरीर रचनांमध्ये फरक असले तरी त्यांच्यातील समानता कोणती. बघा या पहिला वनस्पती वर्गीकरणामध्ये आपण 2 उपसृष्टी अभ्यासतोय, अबीजपत्री आणि बीजपत्री. त्यातली पहिली आहे उपसृष्टी त्या ठिकाणी अबीजपत्री. अबीजपत्रीमध्ये एकूण किती विभाग येतात, 3. पहिला आपण अभ्यासला थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा.